गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता साफले यांनी केवळ पोलिसी कर्तव्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता समाज अपलिफ्टमेंटचा एक आदर्श घालून दिलाय। त्यांच्याच पुढाकारातून आणि अथक प्रयत्नातून स्थापन झालेल्या अभ्यासिकेमुळे आज अनेक तरुण तरुणी आपल्या स्वप्नांची उंच भरारी घेत आहेत। पूर्वी पोलीस ठाण्यातील वाचनालयात केवळ काही पुस्तके आणि साधारण सोयी होत्या, त्यामुळे तेथे विद्यार्थ्यांची वर्दळ अत्यंत अल्प होती। परंतु योगिता साफले यांच्या नियुक्तीनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली। त्यांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाचे रूपांतर एका आधुनिक अभ्यासिकेमध्ये केले। नवीन अभ्यासक्रमानुसार उपयुक्त असणारी पुस्तके, संदर्भ साहित्य, आरामदायक बैठक व्यवस्था तसेच शांत अभ्यासासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यात आले। पोलीस निरीक्षक साफले यांच्या पुढाकाराने दर महिन्याला सराव परीक्षांचं आयोजन केलं जातं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती, सेना भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर टेस्ट घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो। केवळ लेखी परीक्षा नव्हे तर पोलीस भरती आणि सेना भरतीसाठी आवश्यक असलेली शारीरिक चाचणी ही लक्षात घेऊन ग्राउंड विशेषतः विद्यार्थ्यांसाठी सज्ज करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील मान्यवर अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास संचारतो आहे। पोलीस निरीक्षक योगिता साफले यांचे हे कार्य केवळ शाब्दिक नाही तर प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते। नोकरीतील जबाबदाऱ्या निभवताना सामाजिक बांधिलकीचं भान राखून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते जे योगदान देत आहेत ते निश्चितच प्रेरणादायी आहे। त्यांच्या प्रयत्नांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस भरती, लष्कर भरती आणि इतर शासकीय सेवांमध्ये यश संपादन केले। या उपक्रमामुळे नवेगाव बांध परिसरातील तरुणांमध्ये शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांबद्दल नवचैतन्य निर्माण झाले आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागौडी, नवेगाव बांध, गोंदिया। काय नाव सांगा तुमचं? किती दिवसापासून अभ्यास करताय? 3 वर्ष झाले। काय वाटते अभ्यास करताना काही अडचण वगैरे? काय अडचण नाही। जो वाचनालय तयार करण्यात आलेला आहे, हा वाचनालय नेमकं कुणी तयार केलं आहे? पोलीस स्टेशन। योगिता चापले मॅडम तर जे योगिता चापले मॅडम यांच्यापासून काही त्रास वगैरे, काही अडचणी? काही त्रास वगैरे नाही। आणि जो अभ्यास करताना कुठून काहीतरी अडचणी वगैरे, कुणाचा काही दबाव, प्रेशर वगैरे काही नाही, सर्व ठीक आहे। बरं, तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा योगिता चापले जे मॅडम आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, यांनी हे तुम्हाला सहकार्य व्यवस्थित करतात का? व्यवस्थित मार्गदर्शन सहकार्य वगैरे करतात? आणि त्या पाठीमागं काहीतरी पोलीस कर्मचारी वगैरे येत जात असतील ना? काही त्रास नाही कुठला? परिचय सांगा दादा। माझं नाव रोहित बाबूलाल नेवारी, नवेगाव बांध। किती वर्षापासून अभ्यास करतोयस? मी 2 वर्ष झाला अभ्यास करत आहोत 2 वर्ष। आणि आता रिसेंटली मी पोस्ट ऑफिसमध्ये वर्किंगला आहे। अच्छा। तर काय अभ्यास करताना जो वाचनालय आहे, पोलीस स्टेशनकडून जो वाचनालय आहे, तर काय नेमकी अडचण वगैरे काही अडचण नाही। बुक्स वगैरे पण अवेलेबल आहेत आणि इथं चांगलं वातावरण आहे, म्हणजे अभ्यासाचं, आणि भरपूर मुलं लागलेले सुद्धा आहेत। तर जेव्हा तुम्ही अभ्यास वगैरे करता, काही अडचणी वगैरे गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनकडून सहकार्य वगैरे मिळतो का तुम्हाला? पूर्ण सहकार्य मिळतो त्याच्यामध्ये, मॅडमकडून पण सहकार्य मिळतो आणि वाघाळे सर आहेत किंवा आपला PSI सर पण आहेत, त्यांच्याकडून पण सहकार्य मिळतो। बरं वाटतं अभ्यास करायला? चांगलं आहे, भरपूर मुलं पण लागलेले आहेत। आतापर्यंत किती मुले लागले मॅक्झिमम? तरी आता 24 वगैरेमध्ये जास्त भरत्या झाल्या तर साधारणतः 8 ते 9 मुली लागली। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।